मागील 6 दिवसापासून कोळी समाजाचा आमरण उपोषण सुरू आहे। मात्र सरकार जाणून बुजून कोळी समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे। आंधळं बहिरं बेवड्याचं हे सरकार आहे। हे सरकार जातीवादी आहे। मी इशारा देतो सरकारला व अधिकाऱ्यांना, कोळी समाजाचा अंत पाहू नका, तुम्हाला महागात पडेल, असा थेट इशारा शरद कोळी यांनी सरकारला दिला। पुढे शरद कोळी म्हणाले, पालकमंत्र्यांना जिल्हाबंदी करू, त्यांना सोलापुरात पाय ठेवू देणार नाही, असंही ते माध्यमाशी बोलताना म्हणाले। काय आज महादेव कोळी आंदोलनाचा 7वा दिवस आहे। 7 दिवसापासून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। प्रशासनाने काही दखल घेतली का नाही घेतली? खरं तर महाराष्ट्राचं सरकार गैबानं आंधळं आहे, बहिरं आहे, बेवड्यांचं सरकार आहे। परंतु अधिकारी पण बहिरे झालेत का? अधिकाऱ्याचे डोळे गेलेले आहेत का? अधिकाऱ्यांना दिसत नाही का? अधिकाऱ्यांना रिपोर्ट गेलेला नाही का? आयबीचा यांच्या सगळ्या यंत्रणेचा रिपोर्ट गेलेला आहे। परंतु ही सरकार जातीवादी आहे। जाणून बुजून या कोळी समाज बांधवाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। परंतु सरकारला आणि अधिकाऱ्याला इशारा करतो की कोळी समाज बांधवांचा अंत बघायला जाऊ नका, तुमच्या महागात पडेल, लक्षात ठेवा। जर का 2 दिवसामध्ये हे आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य नाही केल्या आणि एसटीचं प्रमाणपत्र सुलभ पद्धतीने देण्यात जर GR नाही पारित झाला, तर पुण्याची जी जात पडताळणी कमिटी आहे ती कमिटी फोडल्याशिवाय कोळी समाज बांधव स्वस्थ बसणार नाहीत। याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल। सोयीचा जर प्रश्न निर्माण झाला तर याला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आणि एकनाथ शिंदे जबाबदार राहतील। या ठिकाणी आपल्या माध्यमातून या गैबान्या पालकमंत्र्याला देखील मी इशारा करू इच्छितो की आजचा 7वा दिवस आहे, अन्नत्याग आमरण उपोषण चालू आहे, पण तुम्ही जातीवादी आहात। तुम्ही जाणून बुजून कोळी समाज बांधवाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे। म्हणून तुम्हाला सोलापूर जिल्हा बंदी करण्यात येत आहे। कोळी समाज बांधव तुम्हाला सोलापुरात पाऊल ठेवू देणार नाही। जर का तुम्ही आला तर पालकमंत्री साहेब मस्तीने आणि गुरमीने यायला जाल। तुम्हाला वाटत असेल तुमच्या सोबत पोलीस यंत्रणा आहे, पोलीस यंत्रणा देखत तुमच्या गाड्या फोडल्या जातील, लक्षात ठेवा। तुम्ही पहिला GR काढा आणि मग सोलापूरला या। इथे सोलापूरला जात पडताना ऑफिस आहे, पुण्यालाच काय झालं? सोलापूरला आमच्यासाठी नाही, आमच्यासाठी पुण्याला आहे। विभाग कार्यालय पुण्यामध्ये आहे। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।